brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतायत आणि पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात वातावरणाचा जो पारा आहे तो आणखीनच घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. वातावरणात नेमके इतके बदल का होत आहेत आणि पुढच्या काही दिवसात नक्की वातावरण कसं असणार आहे, सर्वात जास्त थंडी कुठे असणार आहे, थंडीची लाट नेमकी कुठे कुठे सर्वात जास्त धोकादायक असणार आहे, सगळ्यात जास्त संकट कोणत्या जिल्ह्यांवर असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की नेमकी काय कारणं आहेत महाराष्ट्रात इतकी कडाक्याची थंडी पडण्याची. इकडे आपण बघू शकतो की उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने जे आहे ते शीतलहरी वारे जे आहेत, थंड वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता अतिशय कडाक्याची थंडी पडते. इथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत, वारे वाहताना दिसत आहेत आणि यांचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात सध्या गारठा आहे. अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता पडतीये. यानुसार आता कुठे कुठे किती डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे, पुढचे काही दिवस नक्की वातावरण कसं असणार आहे हे सुद्धा आपण पुढच्या स्लाइड्सच्या माध्यमातून, पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो की आता वातावरणाची कुठे काय स्थिती आहे. तर इथे जेऊरमध्ये आपण बघू शकतो 6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. काल आपण पाहिलं होतं की साधारण 6.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान जेऊरमध्ये होतं. मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये आज आणखीनच तापमान घसरलेलं आहे. साधारण 6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आज जेऊरमध्ये बघायला मिळतंय. जळगावमध्ये 7 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. अहिल्यानगरमध्ये 7.5 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. बारामतीमध्ये सुद्धा 7.7 डिग्री सेल्सिअस इतका तापमानाचा जो पारा आहे तो घसरलेला आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा 8.6 डिग्री सेल्सिअस इतकी तापमानात घसरण झालेली आहे. इथे आपण बघू शकतो की जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात सुद्धा सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झालेली होती आणि हिवाळ्यात सुद्धा सरासरी 7 अंश सेल्सिअस इतकं तापमान जळगावमध्ये नोंदवलं गेलेलं आहे. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात काय स्थिती आहे. नाशिकमधल्या मालेगावमध्ये 8.6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. पुण्यामध्ये 8.8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. गोंदियामध्ये 9.2 डिग्री सेल्सिअस, सातारामध्ये 9.5 डिग्री सेल्सिअस आणि नांदेडमध्ये 9.9 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात पुढे आणखी कुठे काय स्थिती आहे. भंडारामध्ये 10 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये सुद्धा 10 डिग्री सेल्सिअस, धाराशिवमध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस आणि अमरावतीमध्ये 10.9 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आता नोंदवलं गेलेलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, वाशिममध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये 11.4 डिग्री सेल्सिअस आणि परभणीत 11.5 डिग्री सेल्सिअस इतकं तापमानात घसरण झालेली आहे. याचबरोबर सांगलीमध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस, अकोल्यात 11.7 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 12 डिग्री सेल्सिअस, सोलापूरमध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वर जे थंड हवेचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं त्या महाबळेश्वरमध्ये 12.9 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो. उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 12.9 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. बुलढाणामध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, कोल्हापुरात 14 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये 16.6 डिग्री सेल्सिअस आणि माथेरानमध्ये 17.2 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आत्ताच्या घडीला आहे. तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण बघितलं की महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, यापेक्षाही सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये आता सगळ्यात जास्त तापमान आहे. अगदी सुरुवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे की काल 6.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची जेऊरमध्ये नोंद झालेली होती. मात्र तापमानात घसरण होऊन आता साधारण 6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान जेऊरमध्ये नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त थंडी कुठे आहे तर उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्या खालोखाल म्हणजे महाराष्ट्रात सध्या दुसऱ्या क्रमांकाची थंडी जळगाव जिल्ह्यात आहे. साधारण 7 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान जळगाव जिल्ह्यात नोंदवलं गेलंय. तर अशा पद्धतीची वातावरणाची स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे आणि पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात वातावरणात सातत्याने बदल होताना बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अतिशय कडाक्याची थंडी पडणार असल्याचं पुढचे काही दिवस सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तुम्हाला आजचा हा वेदर रिपोर्ट कसा वाटला? तुमच्या भागात आता वातावरणाची काय स्थिती आहे? तुमच्या ह्या संदर्भातले काही प्रश्न असतील, वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.